94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिलसे. आज बुधवार, अर्थातच तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपल्याबरोबर आजही असणार एक खास असं मेड फॉर ईच अदर कपल. येस, तर त्यांच्याबद्दल सांगायचं तर ते सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ, संशोधक आणि उत्तम लेखक असे ते. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं तर त्या आहेत गणितज्ञ, गणिताच्या अध्यापिका, सहयोगी संशोधिका आणि एक हसत खेळत असं व्यक्तिमत्व. आता हे सगळं मी कुणाबद्दल बोलतीये, चला ऐकूया आधीच. नमस्कार, मी मंगला नारळीकर. मी जयंत नारळीकर. आमच्या टोमॅटो FM कडून मनापासून नमस्कार. मेड फॉर ईच अदर हे आजचं आपलं सेगमेंटचं नाव आहे. तर मग मला विचारायचं आहे की आधी तुम्ही दोघं एकमेकांना कसे भेटलात, कुठे भेटलात, लग्नाची गाठ कशी बांधली गेली? आम्हाला आमच्या पालकांनीच आमची ओळख करून दिली. म्हणजे त्याच्यामध्ये काय अभिप्रेत होतं किंवा काय अपेक्षा होती ती आम्हाला माहिती होतं. तर आमची ओळख झाल्यानंतर, आमच्या जरा एकमेकांच्या बरोबर गप्पा फिरणं वगैरे झाल्यानंतर असं वाटलं की आपण एकमेकांना अनुरूप आहोत. मग यांनी मला पत्र लिहून विचारलं की असं असं मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल, तुला मी पसंत आहे का? काय सांगताय? आणि मग मी म्हटलं हो, आपल्याकडे मुलीला विचारूनच प्रपोजल पुढे जातं. जयंत त्याला परिचय विवाह म्हणतात. क्या बात आहे. काय आवडलेलं तुम्हाला यांच्यातलं? नेमकं असं क्लिक काय झालेलं की ही आपली लाईफ पार्टनर व्हायला पाहिजे बाबा, असं वाटलं तुम्हाला? म्हणजे मनात काही एक्सपेक्टेशन्स असतात. त्या एक्सपेक्टेशन्सही आपण पडताळून पाहतो की ज्या मुलीशी आपण बोलतो आहे आता, तिचं एकंदर विश्व, त्या विश्वामध्ये सगळं विचार करणं, आवडीनिवडी वगैरे, त्यामध्ये आपल्याला ज्या आपलं विश्व जे आहे त्याच्यामध्ये आणि ह्या विश्वामध्ये पुरेसा कॉमन फॅक्टर आहे की नाही हे पण बघायचं. आणि तसं जाणवलं तेव्हा मग ठरवलं की आता पुढचं पाऊल टाकायचं. अच्छा, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला सरांच्यातलं नेमकं काय आवडलेलं की सरांनी विचारल्यावर तुम्ही हो म्हणायचं असं ठरवलं? आमची ओळख करून दिली आणि आम्ही ज्या वेळेला फिरायला गेलो दोघंजणं, त्यावेळेला मी अगदी खरं सांगायचं तर बुजले होते. नॉर्मली मी भरपूर बडबड करते, परंतु मी त्यावेळेला बुजले होते की हा नवीन तरुण इतका हुशार शास्त्रज्ञ, आणि गणिती असला तरी आमचे विषय वेगळे आहेत, म्हणजे शाखा वेगळ्या आहेत, आपण काय बरं बोलावं. आणि हा केम्ब्रिजमध्ये राहतो, तर बहुतेक त्यांनी ओळखलं की मी फार गप्प आहे. तर मग त्यांनी मला केम्ब्रिजमधले मजेदार 1-2 गोष्टी सांगून आधी मला खुलवलं, हसवलं. ओके, म्हणजे मला रिलॅक्स वाटेल असं करून, आणि मग हळूहळू काय काय आवडीनिवडी किंवा असं आमचं बोलणं झालं. तर मला त्यांचा हा जो सहृदयपणा होता की ही मुलगी बुजली आहे, तिला आपण जरा थोडं तिच्या कलांनी घेऊन किंवा तिला हसवून तिला मोकळं करावं, मला हे त्यांचं खूप आवडलं. आणि अगदी सौम्यपणाने. अच्छा, ओके. आता तिच्या हुशारीबद्दल पूर्वीपासून माहिती होती. अच्छा, त्यामुळं त्यात नवीन असं काही नाही. फक्त बोलताना तिचे विचार ते बरेचसे माझ्या विचाराशी जुळत आहेत. तेव्हा असं वाटलं की ज्याला आपण कॉमन ग्राउंड म्हणतो तसं पुष्कळ आहे. मग आता हो म्हटल्यानंतर तुम्ही जेव्हा ठरवलं की आपण लग्न करायचं, मग घरच्यांची तर काय पसंती असणारच आहे. मग त्याच्यानंतर मध्ये किती वेळ गेला लग्न होईपर्यंत? त्याही वेळेला असं झालं की हे सगळं झालं हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, हे लग्न करायचं हे ठरलं. आणि मग 6 फेब्रुवारीला आमचा साखरपुडाही झाला. त्यावेळेला हे इथे वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर्स द्यायला म्हणून हिंदुस्थानात आले होते. आणि त्यावेळेला त्यांच्याकडचे आमच्या इकडच्या लोकांना असं वाटलं की आता हे लग्न करूनच आपल्या वधूला घेऊन जातील. पण यांनी सांगितलं की मी तिथे काहीच अजून तयारी केली नाही आहे, म्हणजे राहण्यासाठी घर वगैरे काही नाही आहे, माझं बॅचलर्स रूम आहे.
तर मी आता तिथे जातो आणि आता मी ऑफिशियल व्हिजिटवर आलो आहे, शिवाय लेक्चर टूरवर. मी तिकडे केम्ब्रिजला जातो, आमच्यासाठी फ्लॅट वगैरे बघायचं, ती सगळी कामं करतो आणि मग मी स्वतःच्या खर्चाने पुन्हा जूनमध्ये येईन. त्यावेळेला मी लग्न करून हिला घेऊन जाईन. त्यामुळे त्याच्यामध्ये आमचे 4 महिनेमध्ये गेले. फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला आणि जूनमध्ये लग्न झालं. अच्छा, क्या बात आहे. सो असे हे डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर आणि डॉक्टर सौ मंगला जयंत नारळीकर हे आहेत आज आपले मेड फॉर ईच अदर कपल. आता पहिली भेट कशी झाली, एकमेकांना कोणत्या गोष्टी क्लिक झाल्या, या सगळ्या गोष्टी तर आपण ऐकलेल्या आहेत. पण या 4 महिन्यांमधल्या काही खास आठवणी, किंवा तुम्हाला माहिती आहे का की पु ल देशपांडे यांनी यांच्याबद्दल एक खास अनाऊन्समेंट पण केलेली होती की ज्याच्यासाठी नंतर त्यांची खरडपट्टीसुद्धा काढण्यात आलेली होती. अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी नक्कीच ऐकायच्या. या गाण्यांच्या नंतर ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर दिल से एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ, लेखक डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर सौ मंगला जयंत नारळीकर. आता नारळीकर सरांच्याबद्दल सांगायचं तर त्यांचे वडील विष्णुपंत हे बनारस हिंदू विद्यापीठामध्ये रँगलर होते. त्यामुळं जयंत नारळीकरांचं शिक्षण हे बनारसलाच झालं. त्यांच्या आई या संस्कृत विषयामध्ये MA झालेल्या होत्या, त्यामुळे त्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायच्या. 1957 बनारस हिंदू विद्यापीठातून ते पहिले आले आणि त्यांनी BSc ची डिग्री घेतली. ते गणितामध्ये सर्वप्रथम आल्यामुळं त्यांना तेव्हा टाटा शिष्यवृत्ती मिळाली होती. नंतर मग ते गणिताचं उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. 1963 त्यांनी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही परीक्षा पास केली. रेडिओ सोर्सेसच्या लेखनामुळं ते संशोधक म्हणून प्रसिद्ध झाले. अराउंड ऑफ टाइम या विषयावर त्यांनी जे भाषण केलं होतं ते 64 साली प्रचंड गाजलं. 1965 भारत सरकारने त्यांना संशोधनाच्या महान कार्याबद्दल पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा गौरव सुद्धा केला. तर अशा या जयंत नारळीकरांच्याबद्दल किंवा मंगला जयंत नारळीकर यांच्याबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे, ते तर आपण बोलत राहू. पण आज खास आपण बोलतो आहोत ते त्यांच्या मेड फॉर ईच अदर जर्नीबद्दल. मग असे पण ऐकलं की फेब्रुवारीमध्ये एंगेजमेंट झाली त्यांची आणि जूनमध्ये लग्न. सो 4 महिन्यांचा हा कालावधी होता. आता या 4 महिन्यांमधल्या काही खास आठवणी ऐकूया. हो, तसं फिरणं वगैरे मुंबईमध्ये असताना किंवा मी पुण्याला गेलो की तिचे बरेचसे नातलग पुण्यात होते, तेव्हा तिला पण मी म्हटलं की तू पण चल, आपण बरोबर. हां, त्याला मी कारने जाणार होतो, तर ती तयार झाली आणि किंवा तिचे जे गार्डियन्स होते ते तयार झाले की जाऊ दे कारण. आणि मग पुणे मुंबई केल्यानंतर हो, एक सिनेमा तरी बघितल्याचं आठवतं आहे, परंतु काय कार्पेट बॅगर्स होते मला. कार्पेट बॅगर्स दोघांनीच बघितलेला. हो, आम्ही फारसा काही समजला किंवा नव्हती किंवा कदाचित सिनेमात लक्ष नसेल. पण आम्हाला माझ्या काकांनी वाऱ्यावरची वरातची तिकीटं काढून दिली. त्यावेळेला पु ल देशपांड्यांचं हे नाटक खूप प्रसिद्ध होतं आणि माझं आधी बघून झालेलंही होतं. मी यांच्याबरोबर पुन्हा बघायला गेले. त्यांचे एक मामा मुंबईतही राहत होते, गोशंग हुजूर बाजार म्हणून, आणि ते संगीतावरती आर्टिकल्स लिहायचे, रिव्ह्यू आर्टिकल्स. तर त्यांची आणि पु ल देशपांड्यांची ओळख होती. तर त्यांनी पु ल देशपांड्यांना आधीच सांगून ठेवलं की असं असं आहे, माझा भाचा त्याच्या वाग्दत्त वधूला घेऊन तुमचं वाऱ्यावरची वरात बघायला येणार आहे अमक्या दिवशी. मला असं वाटतं की ते चर्चगेटच्या जवळ कुठलं मोठं बिर्ला मातोश्री सभागृह आहे तिथे होतं. तर गंमत म्हणजे मधल्या इंटरव्हलमध्ये पुलंनी अनाऊन्स केलं, कारण त्यावेळेला यांना सेलिब्रिटी स्टेटस मिळालेलं होतं. ते खूपच प्रसिद्ध झाले होते. जयंत नारळीकर म्हणजे भारताचा तरुण शास्त्रज्ञ, अतिशय हुशार, सगळीकडे नाव झालेलं वगैरे. तर त्यांनी मोठ्या अभिमानाने इंटरव्हलमध्ये सांगितलं की आजच्या आपल्या प्रयोगाला जगन्मान्य शास्त्रज्ञ जयंतराव नारळीकर आपल्या वधूसह आले आहेत, म्हणून आम्ही जास्त आनंदाने हे अनाऊन्स करतोय. तर मग हे घाबरले, कारण त्यावेळेला कुठेही यांना बाहेर लोक मॉब करायचे. पुलंनी अनाऊन्स करताना ते हेही म्हटलं की ते कुठं बसलेत ते आम्ही सांगत नाही, नाहीतर तुम्ही त्यांच्याकडेच बघत बसाल.
आमचं नाटक बघण्याशिवाय असं. ओके. परंतु मग आता कार्यक्रम संपल्यानंतर लोक आपल्याला ओळखणार, आपल्याला शोधणार, ओळखणार आणि मॉब करणार याची त्यांना भीती वाटली. त्यामुळे आम्ही कार्यक्रम संपायला 10 मिनिट असताना, मला माहिती होतं केव्हा संपणार आहे, 10 मिनिट असताना आम्ही पळून गेलो तिकडनं. आणि मग यांच्या मामांनी पुलांना थोडीशी खरडपट्टी काढली. तुम्ही तुमची लक्ष्मण रेषा ओलांडून तुम्ही अनाऊन्स केलं, त्यामुळे या लोकांना लवकर पळावं लागलं. सो पु ल देशपांडे यांनी खास केलेली अनाउन्समेंट, पण ज्यानंतर त्यांना खरडपट्टी सुद्धा करून घ्यावी लागली होती. अशा काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत जयंत नारळीकर सर आणि मंगलाताईंच्या बद्दल. ऐकायच्या आहेत ना? ऐकत राहा. त्यासाठी 94.3 टोमॅटो FM रसिकाबरोबर दिल से एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिकाबरोबर दिल से. आणि आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर आपल्या भारताचे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ, लेखक डॉक्टर जयंत नारळीकर आणि गणित अध्यापिका, सहयोगी संशोधिका डॉक्टर सौ मंगला जयंत नारळीकर. आता नारळीकर सरांच्याबद्दल आणखी काही सांगायचं तर त्यांचा महत्त्वाचा सिद्धांत तो म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नवा सिद्धांत. ते आणि त्यांचे सहकारी डॉक्टर हॉईल यांनी संशोधन केलं होतं आणि असं सांगितलं की विश्वामधले अत्यंत दूरचे तारे जर नष्ट झाले तर पृथ्वीवरच्या लोकांचं वजन हे दुपटीनं वाढेल आणि सूर्याची उष्णता ही 100 पटीनं जास्त होईल. आपला हा सिद्धांत त्यांनी गणिताच्या आधारानं सिद्ध केला आणि त्यामुळं विश्वास न बसणाऱ्या या सत्य संशोधनावर नंतर शास्त्रज्ञांचा सुद्धा विश्वास बसला. तर हा अतिशय महत्त्वाचा असा शोध यांनी लावलेला होता. नारळीकर सर अतिशय हुशार आहेत, हे आपण वेगळं सांगायची गरज नाही. त्यांच्या कामाबद्दल, संशोधनाबद्दल बरंच काही बोलायचं आहे, त्यांच्या पुस्तकांबद्दल पण बोलायचं आहे. पण आज आपण खास बोलतो आहोत ते त्यांच्या मेड फॉर ईच अदर जर्नीबद्दल. म्हणजे हे संशोधक म्हणून जितके ग्रेट आहेत तसे एक माणूस म्हणून कसे आहेत, एक लाईफ पार्टनर म्हणून कसे आहेत ते आज आपण जाणून घेतो आहोत. तर आता सरप्राईजेस किंवा एकमेकांच्या गिफ्ट्स या खूप महत्त्वाच्या असतात आपल्या लाईफमध्ये. तर तशाबद्दल काय सांगाल सर तुम्ही? एखादी आठवणीतली अशी सरप्राईज गिफ्ट काय होती? मी ऑफिशियली 1 तारीख ठरवून तसं कळवलं तर माझ्या आईवडिलांना, हिच्या पेरेंट्सना वगैरे, म्हणजे त्याप्रमाणे मी अमुक तारखेला मुंबईत येणार हे माहीत होतं. परंतु मी असं ठरवलं की 1 दिवस आधीच यायचं सरप्राईज. तर तसं मी मंगलाला कॉन्फिडन्समध्ये घेतलं की मी तुझ्याशिवाय आणखी कोणाला सांगायचं नाही आणि आपण बघूया गंमत आहे त्यावेळी 1 दिवस आधी चालू म्हणून. तर त्यावेळी मी 1 दिवस आधीच्या कार्यक्रमाप्रमाणे मी आलो मुंबईत आणि तिनं घरी काहीतरी हे सांगून तिच्या लग्नाला जायचं आहे असं सांगून मी काकांची गाडी मागून घेतली. बरं. आणि गाडी घेऊन मी एअरपोर्टवरती त्यांना आणायला गेले. अगं बाई. म्हणजे मग एअरपोर्टकडे गेल्यावर तिनं आणखीन एका एअर इंडियाच्या माणसाला सांगून ठेवलं होतं की हे अमुक अमुक येणार आहेत तुमच्या फ्लाईटनं. मग त्यामुळे त्यांनी तिथं जरा मदत केली लवकर, क्लिअरन्स, कस्टम्स वगैरेचं. त्यामुळं मी बाहेर आलो तेव्हा ठरल्याप्रमाणे मंगला एकटी आलेली आहे बघून मला समाधान वाटलं. मग आम्ही घरी आलो, हिच्या घरी. घरच्या लोकांना फार आश्चर्य वाटलं की कारण खरोखरच त्यांना सरप्राईज होतं. मग माझ्या वडिलांना, आईवडिलांना पुण्यात होते, त्यांनी फोन करून सांगितलं की असे आलेले आहेत. तर त्यामध्ये एक असं झालं की माझ्या आईवडिलांना ते जरा खट्टू झाले की आपल्याला ह्याच्यात नाही घेतलं, कॉन्फिडन्समध्ये नाही घेतलं. परंतु हिच्या लोकांनाही घेतलं नाही म्हटल्यावर मग जरा इगो शांत होतो. तर माझ्या वडिलांनी त्यातूनही काहीतरी चांगलं कन्क्लुजन काढायचं एका दृष्टीनं फसवण्यात आलं, परंतु ते माझ्या सांगण्यावरून केलं. तेव्हा ते मला म्हणाले योग्य, म्हणजे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे ती करून दाखवेल, ही चांगली गोष्ट आहे. गुड गुड. तुमच्या आठवणीत काही गिफ्ट आहे अशी लग्नाच्या आधी म्हणा किंवा आतापर्यंतची सरांनी तुम्हाला दिलेली छानशी? कधी कधी सरप्राईज म्हणून सुंदर साडी घेऊन यायचे. बरं.
अच्छा, साधारणपणे चांगला असायचा चॉईस. चांगलाच आहे त्यांचा. नाही, पण साडीचा असेलच असं नाही. पण तोही असतो. त्याबद्दल एक सांगायचं की पहिल्यांदा हा एक्झरसाईज मी केला साडी विकत घ्यायची. तेव्हा मी मद्रासला गेलो होतो, चेन्नई. आणि तिथं जे साडीचं उत्तम दुकान, मी तिथल्या लोकांना विचारून त्याप्रमाणे मी तिथं गेलो आणि त्या तिथल्या माणसांनी दाखवल्या वेगवेगळ्या. तर 2 साड्या मी पिक केल्या लगेच आणि एकंदर मला तर 10 मिनिटात मिळाल्या. तर तो जो दाखवणारा साड्या तो खूप आश्चर्यचकित झालेला असतो. तेवढ्यात तुमचा निर्णय पण झाला आणि 10 मिनिटात कोण. आणि मग ती साडी यांना आवडली असं मला वाटतंय. आवडलेली? हो, आवडली नक्की. आणि माझ्या सासूबाईंना त्यांच्यासाठी आणलेली सुद्धा खूप आवडली. हो का, क्या बात आहे. ओके, सो आईंना आणि मंगलाजींना दोघींना सुद्धा जयंत सरांनी आणलेली साडी आवडलेली होती. म्हणजे जयंत सर हे फक्त ग्रेट संशोधक किंवा खगोलशास्त्रज्ञ आहेत असं नाही, तर एकूणच त्यांची आवड जी आहे ना, तर ती सुद्धा एकदम रसिकतेची आहे. सो त्याबद्दलही आपण त्यांना ॲप्रिसिएट केलंच पाहिजे. अशा आणखीन काही इंटरेस्टिंग गोष्टी या दोघांच्याबद्दल आपल्याला ऐकायच्या आहेत. लग्नानंतर या दोघांनी पर्सनल ॲडजस्टमेंट्स काय केल्या विचारूया आपण या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर दिल से एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्याबरोबर 94.3 टोमॅटो FM वर दिल से. आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर आपल्या भारताचे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि लेखक डॉक्टर जयंत नारळीकर आणि त्याचप्रमाणे गणित अध्यापिका, गणितज्ञ, सहयोगी संशोधिका डॉक्टर सौ मंगला जयंत नारळीकर. आता 1966 जयंत सरांचा विवाह झाला मंगला राजवाडे यांच्याबरोबर. त्यांना 3 मुली आहेत, गीता, गिरिजा आणि लीलावती. 1972 ते केम्ब्रिजहून भारतामध्ये परतले आणि मग त्यांनी मुंबईमधल्या TIFR अर्थात टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारलं. 1988 त्यांची पुणे इथल्या आयुका संस्थेचं संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी वेगवेगळी मोठमोठी पदं भूषवलेली आहेत, वेगवेगळे मोठे मान सन्मान पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्याच्याबद्दल तर आपण बोलत राहूच, पण आज आपण खास जाणून घेतो आहोत त्यांचा मेड फॉर ईच अदर प्रवास. ते एक लाईफ पार्टनर म्हणून कसे आहेत, एक माणूस म्हणून कसे आहेत, अशा काही खास इंटरेस्टिंग गोष्टी आपण त्यांच्याबद्दल जाणून घेतो आहोत. आता मला तुम्हा दोघांना पण विचारायचं आहे की लग्नानंतर एक वेगळाच प्रवास सुरू होतो. तिथं आपल्याला काही पर्सनल ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात. म्हणजे पहिल्यांदा आपण काहीतरी वेगळे असतो, नंतर काहीतरी लग्नामुळं आपल्याला फरक करावा लागतो स्वतःमध्ये. तर अशा ॲडजस्टमेंट्स तुम्ही कोणत्या केल्या, काय सांगाल? म्हणजे केम्ब्रिजला गेल्यावरती म्हटलं, आमचं लग्न झाल्यावर मी केम्ब्रिजला गेलो. तिथं माझ्या कॉलेजतर्फे मला फ्लॅट मिळालेला होता, त्यामुळं राहायची चांगली सोय झालेली होती. तर तिथं सगळं काही आपल्या मदत करणारं असं कोणी नाही ही जाणीव. आमचं जेवण वगैरे बरंचसं वेस्टर्न पद्धतीचं हळूहळू व्हायला लागलं. आणि मला एक जाणवलं की आमच्याकडं कोणी जेवायला आले तर ही जे काही मेन्यू तयार करायचे त्यामध्ये बहुतेक तेच रूप असायचं, बदल विशेष नव्हता. म्हणून मी तिला विचारलं की तुला आणखी कुठल्या भाज्या नाही आहेत का? तर तिनं सांगितलं की अजून काकूने म्हणजे ज्या त्यांनी शिकवलं त्यांनी मिनिमम जी काय जरुरी आहे ते मला शिकवली. अजून आता स्वतः शिकायला पाहिजे. तर तिनं त्याप्रमाणे शिकून दोन्ही भारतीय आणि वेस्टर्न हे खूपच चांगलं अंगीकार करून दाखवलं. ओके, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कुठल्या गोष्टी ॲडजस्ट करायला लागल्या थोड्याशा सुरुवातीच्या काळामध्ये लग्नानंतर पर्सनल लेवलला? केम्ब्रिजला गेल्यावर तिथला रुटीन अगदीच वेगळा होता, पण ॲडजस्ट करायला कठीण नव्हतं. एकतर गरम देशातून थंड देशात जाणं, तेही उन्हाळ्याच्या दिवसात जाणं हे प्लेझंट असतं, कारण तिकडचा उन्हाळा खूप छान असतो, फार उकडत नाही आणि फुलं आणि एकंदरीत निसर्ग फार सुंदर असतो. त्यामुळे तो भाग तर छान होता. पण मला घरकामापेक्षा स्वयंपाकाची अजिबात सवय नव्हती. यांनी सांगितलं तेव्हा एक कुठली तरी भाजी जी जमली तीच लोक येणार असतील तेव्हा मी तीच करत असे नेहमी. कारण लोक वेगळे होते त्यामुळे मला त्याच्यात संकोच नव्हता.
पण हे म्हणायला लागले हे दुसरं काही नाही काय आहेत. मग नाही करू मग हळूहळू बाकीचं करायला लागले. मग पत्रातून मी रेसिपीज विचारायची यायच्या आणि मग हळूहळू प्रयोग करायला लागल्यावरती कॉन्फिडन्स येत गेला. आणि एवढं मात्र खरं की प्रयोगांच्या वरती यांनी कधी टीका नाही केली. एखादा पदार्थ नीट नाही जमला तरी टीका करणं किंवा टोचून बोलणं वगैरे असं कधी केलं नाही. ठीक आहे, जमेल पुढच्या वेळेला. त्याच्यामुळे प्रयोग करायला असं वाटलं नाही. प्रयोग करायला त्यामुळे उत्साह वाटला. सो प्रयोग, संशोधन म्हणलं की प्रयोगाला खूप महत्त्वाचं असतं आणि दोघंही संशोधन क्षेत्रामध्ये असतील, गणिताच्या असेल किंवा विज्ञानाच्या असेल, पण प्रयोगाला तिथं महत्त्व आणि प्रयोगानंतर कधी तो प्रयोग सक्सेसफुल होईल किंवा नाही होईल, पण म्हणून हार न मानता उलट एकमेकांना प्रोत्साहन देत आपण पुढं जायचं, हा जो एक विज्ञानाचा सिद्धांत आहे तोच त्यांनी स्वतःच्या संसारामध्ये सुद्धा इम्प्लिमेंट केला. आणि म्हणूनच पर्सनल ॲडजस्टमेंट्स, या ॲडजस्टमेंट्स न वाटता एकमेकांना चिअरअप करत ते पुढे पुढे जात राहिले. ग्रेट. सो आता एखादा मेमोरेबल मजेदार प्रसंग किंवा फॅमिली ॲडजस्टमेंट्स त्यांनी सासूबाईंच्या बरोबर कशा केल्या, खास करून मंगलाताईंनी, हे मला विचारायचं आहे. कुठे मतभेद वगैरे व्हायचे का त्यांचे सासूबाईंच्या बरोबर, याही गोष्टी जाणून घ्यायच्यात या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर दिल से एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्याबरोबर 94.3 टमॅटो FMवर दिल से. आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्या भारताचे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक डॉक्टर जयंत नारळीकर आणि गणिताच्या अध्यापिका, गणितज्ञ, सहयोगी संशोधिका डॉक्टर सौ मंगला जयंत नारळीकर. आता मंगलाताईंच्याबद्दल काही सांगायचं म्हटलं तर मंगलाताईंनी मुंबई युनिव्हर्सिटीतून 1962मध्ये BAची डिग्री घेतली. नंतर मग त्या 1964मध्ये गणितमधून MA झाल्या. या परीक्षेमध्ये त्या युनिव्हर्सिटीतून फर्स्ट आल्या होत्या की ज्यासाठी त्यांना कुलपतींच्याकडून गोल्ड मेडल मिळालेलं होतं. 1964 ते 66 या कालावधीमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहाय्यक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केलं होतं. 1967 ते 1969 या कालावधीमध्ये केम्ब्रिज विद्यापीठामध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेमध्ये त्यांनी गणिताचं अध्यापन केलं होतं. नंतर मुंबई विद्यापीठात आणि पुणे विद्यापीठात त्या गणिताच्या प्राध्यापिका म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. आणि 1974 ते 80 या कालावधीमध्ये परत टाटा इन्स्टिट्यूट इथं संशोधन करून त्यांनी 1981मध्ये मुंबई विद्यापीठाची गणित विषयातली PhD मिळवली आणि त्यांचा विषय होता संश्लेषणात्मक अंक सिद्धांत हा. तर अशा या अतिशय हुशार अशा मंगलाताई आणि जयंत नारळीकर सर आज आपल्याशी खास गप्पा गोष्टी करतायत आणि सांगतायत त्यांची मेड फॉर ईच अदर जर्नी कशी इंटरेस्टिंग होत गेली ते. आता पर्सनल ॲडजस्टमेंट्सबद्दल तर मगाशी आपण बोललोच, पण आता मला तुम्हाला विचारायचं आहे की लग्नानंतर आपला सासू सासऱ्यांच्या बरोबर पण खूप छान कॉन्टॅक्ट येत असतो, एकूणच सासरच्या फॅमिलीबरोबर. तर सासूबाईंच्या बरोबर तुमचा रॅपो कसा होता, तिथला एखादा आठवणीतला प्रसंग म्हणा किंवा सासूबाईंच्या बरोबर तुमचं कसं जुळलं हेही मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. काय सांगाल आठवणीतला प्रसंग? एक गमतीदार मी सांगते. यांना कॉलेजमध्ये राहत असताना त्यांना ब्रिटिश ब्रेकफास्ट, चांगली दणदणीत ब्रेकफास्ट घ्यायची सवय होती. तर घरी आल्यावर सुद्धा मला सांगितलं ब्रेकफास्टला व्यवस्थित पाहिजे. म्हटलं काय पाहिजे, काय करायचं. इथे हिंदुस्थानात काही ब्रेकफास्ट जास्त करायची सवय नव्हती, म्हणजे फार तर एखादा टोस्ट, दूध किंवा कॉफी बस. आणि तर त्यांनी सांगितलं ऐका काय काय ब्रेकफास्टला, आधी छोटासा ग्लास ऑरेंज ज्यूस, त्याच्यानंतर कॉर्नफ्लेक्स किंवा पॉरिज दूध घालून, मग त्याच्यानंतर एग, बेकन आणि टोस्ट किंवा आमलेट आणि टोस्ट, आणि मग त्याच्यानंतर टोस्ट आणि मामलेट आणि त्याच्यावर कॉफी. अरे बापरे, हे इतकं ब्रेकफास्ट घेऊन झाल्यावर मला तर झोपच यायला लागली. कारण माझी अपेक्षा होती ब्रेकफास्ट करून आपण जरा मॅथ्स डिपार्टमेंटमध्ये जाऊन थोडी गणिताची लेक्चर्स अटेंड करू, थोडा अभ्यास करू. हे एवढं ब्रेकफास्ट केल्यानंतर मला झोपच यायला लागली. म्हटलं हे नाही आपल्याला जमणार, आता थोडं कमी करूया ब्रेकफास्ट. ओके, ग्रेट. आता या पर्सनल ॲडजस्टमेंट झाल्या, तशा फॅमिलीबरोबर काही ॲडजस्टमेंट्स कधी कधी करायला लागतात, सासरच्या फॅमिलीबरोबर. काय झालं, लग्नानंतर 6 वर्ष मी केम्ब्रिजला राहायला गेले त्यांच्याबरोबर. सुट्टीला आम्ही येऊन गेलो, एकदा दोनदा नुसतेच आपले आपण, आणि तिसऱ्या वेळेला गीताला आमच्या मोठ्या मुलीला घेऊन. परंतु व्हिजिटर म्हणून येणं आणि कायम सासू सासऱ्यांच्या बरोबर राहणं याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे पहिली 6 वर्ष मला माझ्या मनाप्रमाणे घर चालवायला, अर्थात यांच्या ही मनाप्रमाणे आणि दोघांच्या सहकार्याने मिळालं. आणि मग हिंदुस्थानात येईपर्यंत आम्हाला 2 मुली झालेल्या होत्या आणि तशी मनाची पहिल्यापासूनच हे होती धारणा किंवा समजूत की आपल्याला
हिंदुस्थानात गेल्यानंतर सासू सासऱ्यांच्या बरोबर राहायचं आहे, ते वृद्ध आहेत, त्यांना आधार द्यायचा आहे. हे जयंतनी आधीपासूनच मला सांगून ठेवलेलं होतं आणि मी ते ॲक्सेप्ट केलं होतं, कारण मी सुद्धा जॉईंट फॅमिलीमध्येच वाढलेली आहे, त्यामुळे मला त्याच्यात काही नवीन नव्हतं. त्यामुळे मुंबईला आल्यानंतर TIFRमध्ये आम्ही एकत्र राहायला लागलो तेव्हा निश्चित कधी कधी मतभेद व्हायचे आणि ते पण साहजिकच आहेत ना, कारण कुठलेही दोन प्रौढ माणसं असतात त्यांचं 100% कधी जुळत नाहीच. अगदी बहिणींचं सुद्धा नाही किंवा भावांचं नाही, मायलेकींचं पण नाही. त्यामुळे मतभेद हे होणारच आणि ते होतात. पण ते मतभेद क्षुल्लक कारणासाठी असतील तर जरा एकमेकांचं सोडून देऊन किंवा सहन करून किंवा दुर्लक्ष करून आपण पुढे जाऊ शकतो. आपल्या मुख्य ज्या व्हॅल्यूज किंवा आपल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, आपली मूल्य आहेत, ती जर समान असली तर लहान सहान गोष्टींच्याकडे आपण दुर्लक्ष करायला हळूहळू शिकतो आणि शिकायला पाहिजे. नक्की. पण मग असा एखादा तुमच्या सासूबाईंनी दिलेला मंत्र किंवा एक शिकवलेली गोष्ट की जी तुम्हाला लाईफ टाईम उपयोगी पडली? त्या खूप बुद्धिमान होत्या आणि त्या हाऊस मॅनेजमेंट उत्तम करत असत आणि सगळ्या घरातल्या गोष्टींची देखभाल किंवा कुठल्या गोष्टींचा कसा चांगला उपयोग करून घेता येईल त्याच्यामध्ये त्यांच्या टिप्स मला आवडल्या. घर कामाला जी बाई यायची तिची कामं ठरलेली असायची आणि वेळ ठरलेली असायची. ती येऊन झटपट ती कामं करून निघून जाणार. उत्तर हिंदुस्थानातला नोकर तो तिथंच असतो आणि बराच वेळ तुम्हाला काही सांगायचं असलं तर त्याकरता वाट बघ, पण असं म्हणत नाही की मला आता गेलं पाहिजे वगैरे, कारण जनरली तो त्या घरासाठी पूर्ण वेळ देत असतो. तर अशा तऱ्हेचे नोकर काय मुंबईत मिळत नाहीत आणि ते माझ्या आईंच्या लक्षात यायला किंवा ते अनुभव यायला वेळ लागला. त्यामुळं हा जो एक तर सासूबाई म्हणलं की हां, सासू अर्थात सारख्या सूचना आणि सून म्हणलं की सूचना नकोत. घरोघरी दिसणारं हे जे चित्र आहे ते यांच्यामध्ये सुद्धा होतं. पण मतभेदाला किती प्राधान्य द्यायचं आणि ते कुठे सोडून पटकन पुढे निघून जायचं हे ज्याला कळलं त्याला संसाराचं योग्य गमक कळलं असंही आपल्याला लक्षात येतं, है ना. अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला शिकायलाही मिळतात. त्यासाठीच ऐकायची असते ही खास मेड फॉर ईच अदर जर्नी. एन्जॉय करत रहा दिल से 94.3 टोमॅटो FM वर रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर आणि आज आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक डॉक्टर जयंत नारळीकर आणि गणिततज्ञ, गणित अध्यापिका, सहयोगी संशोधिका डॉक्टर सौ मंगला जयंत नारळीकर. आता या दोघांनाही आपण एक अतिशय हुशार आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो. पण त्याचबरोबर ते एक माणूस म्हणून कसे आहेत, लाईफ पार्टनर म्हणून कसे आहेत ते आज आपण खास करून जाणून घेतो आहोत. खास करून इतर ठिकाणी आपल्याला खूप कमी ऐकायला मिळालेल्या गोष्टी आज आपल्याला त्यांच्याकडून ऐकायला मिळत आहेत, खास त्यांच्याबद्दल. सो आता मला तुम्हाला विचारायचं आहे की आम्ही असं ऐकलं की जयंत सर जसे एक सायंटिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच ते पैजासुद्धा भरपूर लावायचे. तर मग त्याच्याबद्दल काही सांगा ना मला थोडंसं मंगलाताई. हे सगळे रिसर्च स्टुडंट, संशोधन करणारे केम्ब्रिजमध्ये एकत्र काम करत होते आणि एकेकाची लग्नासाठी विकेट पडत होती वयाप्रमाणे. सगळे जवळपास एकाच वयाचे होते आणि अगदी इंटरनॅशनल ग्रुप होता. म्हणजे नॉर्वेजियन, स्विस, स्कॉटिश, अमेरिकन, इंग्लिश, श्रीलंकन, बांगलादेशी आणि हा न्यूझीलँडर होता फॉर एक्झाम्पल. तर आमचं आणि ते विक्रम सिंघे आमची लग्न दोघांची 66 साली झाली. त्यांचं काहीतरी मार्च एप्रिलमध्ये आणि आमचं जूनमध्ये. आणि आम्ही बरोबरच केम्ब्रिजमध्ये संसार थाटत होतो आणि प्रिया आणखीन मी आम्ही खूप एक्सचेंज करायचो आपले मतं. आणि कारण आम्ही दोघी पौर्वात्य देशातनं केम्ब्रिजमध्ये इंग्लिश याच्या संस्कृतीमध्ये राहायला आलो होतो. नंतर एकदा यांचा ब्रेंट विल्सन नावाचा न्यूझीलँडर मित्र, तो त्यावेळेला लंडनमध्ये काम करत होता. तो आणि पहिल्यापासून तो विद्यार्थी असताना आपण कधीही लग्न करणार नाही, लग्न करणं म्हणजे भयंकर गोष्ट आहे, ती आपली डेथ आहे, आपलं मृत्यू म्हणायचा. आणि आधी चंद्राचं लग्न झालं विक्रम सिंघेचं लग्न झालं तर मग डेथ ऑफ विक्रम सिंघेपासून त्यांनी एक इरा सुरू केला, कालगणना.
आमचं लग्न झाल्यावर आमच्या ह्याच्यापासून डेथ ऑफ जयंत म्हणून कालगणना, म्हणजे हा इतका अगदी लग्नाच्या विरुद्ध, पण बायकांची वागायला मात्र नम्र, उद्धट अजिबात नाही, ज्याला व्हिक्टोरियन मॅनर्स म्हणतात तशा अगदी पोलाईट, अगदी त्याचा चांगला. तर आमच्याशी चांगला बोलायचा वागायचा. मग एकदा तो लंडनहून केम्ब्रिजमध्ये आला आणि त्यावेळेला तो एका न्यूझीलँडर तरुण मुलीला घेऊन आला. तर आणि त्यांनी सांगितलं की तिच्या आईवडिलांनी मला तिला केम्ब्रिज दाखवायला सांगितलं आहे, कारण हा केम्ब्रिजमध्ये विद्यार्थी होता ना. आणि ते चंद्राप्रियाकडे 2 दिवस राहिले आणि आम्ही तिन्ही कपल्स, म्हणजे त्यांचं लग्न नव्हतं झालं, पण आम्ही केम्ब्रिजमध्ये भटकत मजा करत होतो, नदीवर पंटिंग वगैरे. तर तो लंडनला परत गेल्यानंतर माझी मैत्रीण प्रिया, ही श्रीलंकन मुलगी, ती म्हणाली आता ब्रेंटची विकेट पडणार, तर यानं मित्राचा पुळका नाही, तो अगदी कन्फर्म बॅचलर आहे, त्याची विकेट पडणं शक्य नाही. तर मग प्रिया म्हणाली नाही, त्या दोघांचं 6 महिन्यामध्ये लग्न अनाऊन्स होतं की नाही बघा. जयंत म्हणाला शक्य नाही, त्या दोघांची पैज लागली. जयंतला पैजा मारायची फार हौस होती. आता पैजेच्या अटी काय, तर जयंत हरला तर ना, प्रिया हरली तर केम्ब्रिजमध्ये नुकतंच एक फ्रेंच रेस्टॉरंट निघालं होतं, थोडं महाग पण फूड तिथलं जेवण छान असायचं. तर तिथे प्रियानी आम्हाला चौघांना जेवण द्यायचं. प्रिया हरली तर, म्हणजे वर्षभरात ब्रेंटचं काही लग्न बिग्न झालं नाही तर. पण ब्रेंटचं जर लग्न झालं वर्षभरात आणि ॲना ही मुलगी होती आणि तसं जर कळलं किंवा ठरलं आहे, तर मग जयंत पैज हरला. आणि मग जयंतनी मात्र रेस्ट्रॉ काही नाही, स्वतः आमच्या चौघांच्यासाठी जेवण बनवायचं. ही प्रियाची अट होती. आणि प्रियाला स्वयंपाक करायला आवडत असे आणि तिने कुकरी बुकही लिहिलं आहे, तिचं प्रसिद्ध आहे कुकरी बुक श्रीलंकन ह्याच्यावरती. आणि गंमत म्हणजे 6 महिन्याच्या आत आम्हाला आली की बातमी यांच्या साखरपुड्याची. ब्रेंट आणि ॲनाचं लग्न ठरलं, आता हे पैज हरले आणि मग झाले वादविवाद सुरू. हे बघ मी तुला आता एक ऑमलेट टोस्ट करून देतो, म्हणजे आपलं बरोबर पैजेसाठी म्हणून, पण मी आपल्याला चौघांना मी फ्रेंच रेस्टॉरंटमध्ये लजार्नामध्ये आपण जेवायला जाऊ. प्रिया म्हणाली मला लजार्ना नको, मला जयंतनी बनवलेलंच जेवण पाहिजे, कारण तिला माहिती होतं ते अदरवाईज तिला कुठे मिळणार. खूप त्यांनी त्याच्यातनं बाहेर पडायचा मार्ग बघितला आणि चंद्रानी त्यांना सपोर्ट केलं बरं का, चंद्रमित्राच्या बाजूनी, की जाऊ दे ना, कशाला त्याला तू एवढं धरती. एवढं सुद्धा म्हणाले हा की प्रिया म्हणजे अगदी शायलॉक झाली, अगदी त्या टर्म्सना धरून राहिली, माझ्याच हातचं जेवण पाहिजे, हा काय प्रकार आहे, मी एवढं छान दुसरं देतोय तरी. मला म्हणत होता की तू माझी बाजू घे. मी म्हटलं हे ह्या ठिकाणी मी कोणाचीही बाजू घेणार नाही, कारण मला इतकं आधी हसायला येत होतं की भलती पैस घेऊन बसली आणि आता घेतल्यानंतर त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करायला. बरं हा माझा नवरा, ती माझी मैत्रीण, मी कोणाची बाजू घेणार. मी म्हटलं मी कोणाचीच बाजू घेणार नाही, म्हणून ह्याच्यावर नाही रागावले माझ्यावरती की माझी बाजू नाही घेत. म्हटलं नाही, ह्या ठिकाणी नाही बाजू घेणार, तुमचं तुम्ही सॉर्ट आउट करा. मग त्यांनी ठीक आहे, मग आता करतो जेवण. मग नंतर 8-10 दिवस रोज भातात पाणी किती घालायचं, कणिक कशी भिजवायची, हे सगळं विचारत थोडी मला मदत करत हे करत मग त्यांनी ठरवलं, एक मेनू ठरवला. आणि मग आमच्या चौघांच्यासाठी त्यांनी एकमेव जेवण बनवल्यानंतर कधीही नाही, पण जेवण चांगलं बनवलं. चिकन करी केली, पुलाव केला, भजी केली आणि त्या भज्यांच्यामध्ये पालकची पानं आणून पालकची भजी केली, जो पदार्थ मी पूर्वी केला नव्हता. आणि आलूदम म्हणून एक उत्तर हिंदुस्थानी पदार्थ केला आणि फ्रूट सॅलड, आईस्क्रीम, म्हणजे ते सोपं ना, स्वीट डिश म्हणून. असं सगळं छानपैकी जेवण करून आम्हाला चौघांना खिलवलं. तर हे पैजेचं जेवण त्यांचं झालं एकदा. अरे वा, म्हणजे ते तरी मैत्रिणीसाठी म्हणून, त्या हट्टासाठी म्हणून तरी का होईना, ते प्रियाच्या हट्टासाठी त्यांना करावं लागलं. अच्छा. सो मंगला त्यांच्यासाठी त्यांनी रेसिपी बनवली की नाही जयंत सरांनी, ही गंमत तर आहेच इंटरेस्टिंग, ऐकायची आपण या गाण्यांच्या नंतर. सो थोडीशी वाट बघा, एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर दिल से एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्याबरोबर 94.3 टोमॅटो FM वर दिल से. आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ, संशोधक, लेखक डॉक्टर जयंत नारळीकर आणि सौ मंगला जयंत नारळीकर. आपल्या कोल्हापूरकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे जयंत नारळीकर हे आपल्या कोल्हापूरचे. 1938 आपल्या कोल्हापूरमध्येच त्यांचा जन्म झाला. जात्याच ते हुशार होते, सुसंस्कृत आणि बुद्धिमत्तेचं लेणं घेऊन जन्माला आले होते.
आणि त्यांची बुद्धी ही नेहमीच नवीन नवीन वाटा चोखाळणारी होती. म्हणूनच त्यांनी 10वीला असतानाच मोठी आकृती, प्रमेय, उपप्रमेय अशा स्वरूपातल्या 2 पानांचा पायथागोरसचा सिद्धांत हा अर्ध्या पानात मांडून दाखवला होता. इवन त्यांना संस्कृतमध्ये पण रस होता. 19व्या वर्षीच ते BSc ची पदवी प्राप्त करून केम्ब्रिजला गेले आणि रँगलर झाले. तर त्यांच्या एकूणच कारकिर्दीबद्दल तर आपण बोलतो आहोतच, पण आज खास करून त्यांची मेड फॉर इच अदर जर्नी आपण जाणून घेतो आहोत. तर मगाशी आपण ऐकलं की त्यांच्या फॅमिली फ्रेंडसाठी जयंत सरांनी व्यवस्थित स्वयंपाक बनवलेला होता. पण जयंत सरांनी मंगला त्यांच्यासाठी कधी काही रेसिपीज वगैरे बनवल्या की नाही? काय मंगला ते काय सांगाल? असं काही मुद्दाम नाही मी कधी करायला सांगितलं, पण ज्या वेळेला मी आजारी होते किंवा बाळणपणासाठी किंवा असं अदरवाईज हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेला थोडंफार घरी करत होते. नंतर एकदा खूप त्यांनी मजाच केली होती. मी त्यावेळेला हिच्या याला गरोदर झाले आणि मला काहीतरी ट्रीटमेंटसाठी जावं लागलं, तर मला 1 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायचं होतं. या मुलींना त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना कॉफी करून दिली, त्यांना आवडते तशी. म्हणजे डिकॉक्शन कॉफीचे इन्स्टंट कॉफी, आणखीन साखर, थोडंसं पाणी घालून मग दूध घालून, त्यांना नुसतं दूध आवडत नाही म्हणून कॉफी करून दिली. त्या मुली काही पिनात, चांगली नाही लागत आहे. इतके चिडले, एवढे मी तुम्हाला चांगली कॉफी करून देते, तुम्हाला त्याचं हे नको ते नको म्हणून रागावले त्यांना. नाही बाबा चांगली नाही लागत आहे म्हणून त्या मुलीने अगदी रडक्या सुरात म्हटलं. तेव्हा यांनी बघितलं तर काय होतं, तिकडची साखर आणि मीठ दोन्ही पांढरे शुभ्र आणि बारीक असं, तर मुली कशी पितील ती कॉफी? तर असा विनोद मला नंतर घरी आल्यावर कळला की बाबांनी मुलींना मिठाची कॉफी द्यायचा प्रयत्न केला. मुली कशी पितील? बरोबर, अगदी बरोबर. पण म्हणजे एक लक्षात आलं की एवढे मोठे आम्ही शास्त्रज्ञ म्हणतो, एवढे मोठे जयंत नारळीकर सर म्हणल्यानंतर ते सुद्धा असे किचनमध्ये काही कधीतरी प्रयत्न करत असतील. हो करतात. आणि आणखीन एक गोष्ट ते अगदी पहिल्यापासून करतात आणि अजूनही करतात की जर बरंच काम असेल आणि तर भांडी धुवायची असेल तर त्यांना कब्बशा धुवायला कमीपणा वाटत नाही. ते केम्ब्रिजमध्येही करत होते आणि पुण्यातही जरूर पडेल तेव्हा नक्की करतात. म्हणजे त्याला आम्ही म्हणतो अनस्किल्ड लेबर. पण ही एक खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे आजकाल जे कोण आत्ता लिस्नर्सचे आपले ऐकत असतील की ते तुम्हाला खूप मोठे शास्त्रज्ञ, खूप मोठे, तुमचं खूप मोठं नाव आहे, पण हीच व्यक्ती घरामध्ये सुद्धा जेव्हा गरज पडेल तेव्हा किचनमध्ये किंवा अशी मदत करायला मागं पुढं बघत नाही. हे पण आपण नक्कीच त्या निमित्तानं सांगू शकतो. हे घेण्यासारखी गोष्ट आहे ॲक्च्युली, है ना? सर मला तुम्हाला आता पुढे जाऊन विचारायचं आहे की लाईफमध्ये ना एक स्ट्रगलिंग पिरियड असतो की जेव्हा आपण एकमेकांना सपोर्ट करतो तिथं आपली नात्यांची वेळ जास्त घट्ट होते. तुमच्या दोघांच्या लाईफमध्ये असा कुठला स्ट्रगलिंग पिरियड तुम्हाला वाटतो की जिथं यांची साथ तुम्हाला खूप महत्त्वाची ठरली? नाही, आता एक लहानशी गोष्टच आहे. मी ड्रायव्हिंग शिकलो ते इंग्लंडमध्ये शिकलो. तर ते तिथलं ड्रायव्हिंग टेस्ट म्हणजे हिंदुस्थानासारखं नव्हतं की तुम्ही डेफिनेटली पास व्हाल असं तुम्हाला गॅरंटी देतात आणि खरोखर काही चालवता येत नाही. तर त्यावेळी मी 4 वेळा तिथली टेस्ट दिली, 3 वेळा नापास झालो आणि 4थ्या वेळेला पास झालो. मला अर्थात इंग्लंडमधलं स्टँडर्ड चांगलं असल्यामुळं माझं ड्रायव्हिंग चांगलं होतं. तर त्यानंतर मंगला जेव्हा ह्याच्यात आली, लग्न करून आली केम्ब्रिजला, तर ती पहिल्यांदा टेस्ट द्यायला गेली इंग्लंडमध्ये, तेव्हा नापास झाली. तर अर्थात तिला नापास होणं हे अगदी अपरिचित होतं, जसं मलाही नापास होणं. तर तिचं सांत्वन करायला मी म्हटलं की मी 4 अटेम्प्टमध्ये मग पास झालो होतो, 3दा नापास होऊन. तर तू पुढच्या वेळी परत टेस्ट दिलीस आणि पास झालीस तर ते एका फेल्युअरवरती तू पास झालीस, असं माझ्यापेक्षा पुढं गेलीस असं म्हणेन मी. तर त्याप्रमाणे झालं. ती नेक्स्ट टाईम तिनं खूप तयारी करून गेली, पास झाली. म्हणजे एकच फेल्युअर झालं होतं त्यांचं. पण मला यांनी प्रॅक्टिस दिली ना, कारण असं लक्षात आलं की तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल ड्रायव्हिंग लायसन्सच्या परीक्षेसाठी जाण्यासाठी
ड्रायव्हिंगमध्ये तुमचे जेवढी सफाई येते आणखीन नियम पाळण्याची सवय करून म्हणजे ड्रायव्हिंग करायचं की मग त्याचा फायदा होतो. घाबरत ड्रायव्हिंग केलं की तिथे निदान इंग्लंडमध्ये तरी ते नाही मान्य होत. येस, पण हे जसं मोटिवेशन महत्त्वाचं मिळालं तसं तुम्हाला असं कुठलं आठवतं की हा माझ्या लाईफमध्ये एक स्ट्रगलिंग पिरियड होता आणि तेव्हा जयंत सरांनी मला हे खूप छान सपोर्ट केलं? आम्ही मुंबईला राहायला आल्यानंतर दोन मुली त्यावेळेला होत्या आणि त्या शाळेत जायला लागल्या होत्या आणि त्या शाळेत जायला लागल्यानंतर आम्ही TIFRच्या जवळच राहत असल्यामुळे मी माझ्या स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये परत जायला लागले आणि माझी इच्छा होती आता परत थोडंसं संशोधन जमलं तर करावं. तर त्यावेळेला त्यांनी मला सपोर्ट केला की जरा म्हणजे घरातली कामं मी शक्य तेवढी मॅनेज करून जायचे, पण त्याच्यामध्ये काही थोडं कमी जास्त झालं तर ठीक आहे आपण करू, ॲडजस्ट करू, पण तू कर तुझा अभ्यास, म्हणून त्यांनी मला त्यावेळेला उत्तेजन दिलं. सो स्ट्रगलिंग पिरियडमधला सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे मंगलाताईंना ड्रायव्हिंग येण्यासाठी त्यांनी जे काही मोटिवेट केलं ते म्हणा किंवा सरांचा दरवेळेला मंगलाताईंना मिळालेला सपोर्ट हा नंतरही त्यांच्या खूप लक्षात राहिला की जो आपण नेहमीच म्हणतो की या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये जो आपण एकमेकांना सपोर्ट करतो तो नेहमीच आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतो. म्हणून आपणही आपल्या मेड फॉर ईच अदर जर्नीमध्ये अशा काही स्ट्रगलिंग पिरियडमधून जात असू तर इथेच वेळ असते की एकमेकांना सांभाळून घेण्याची, एकमेकांना मोटिवेट करण्याची आणि आपलं नातं आणखी घट्ट करण्याची, हे ना. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर. आज आपल्याबरोबर डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर सौ मंगला जयंत नारळीकर, एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिकाबरोबर दिल से. मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर सौ मंगला जयंत नारळीकर. खगोलशास्त्र, खगोल भौतिकशास्त्र, गणित आणि विश्वाची उत्पत्ती हे जयंत सरांचे अभ्यासाचे आणि संशोधनाचे प्रमुख विषय. 1988मध्ये खगोल भौतिकी संशोधन केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची आयुका अर्थात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स ही संस्था त्यांनी आपल्या पुण्यामध्ये स्थापन केली. तिथं मुलांसाठी त्याने विज्ञान वाटिकेची निर्मिती केली. आयुकाच्या माध्यमातून संशोधन आणि विज्ञान प्रसाराचं त्यांचं कार्य हे अविरतपणे सुरू आहे. मुलांविषयी डॉक्टर नारळीकरांना विलक्षण जिव्हाळा आणि कौतुक आहे आणि म्हणून त्यांच्या प्रश्नांना ते नेहमी उत्तरं पाठवण्यासाठी भरपूर वेळ ठेवतात. इव्हन त्यांनी पुस्तकंही लिहिलेली आहेत, त्याच्याबद्दलही आपण बोलूया. पण आज आपण खास बोलतो आहोत ते त्यांच्या मेड फॉर ईच अदर जर्नीबद्दल. आता आपल्याला माहिती आहे की दोघंही संशोधन क्षेत्रामध्ये आहेत. गणित हा त्यांचा महत्त्वाचा विषय असल्यामुळं दोघांचंही लाईफ हे डिसिप्लिन्ड लाईफ होतं. पण यांच्यामध्ये काही मतभेद वगैरे कधी होतात का, व्हायचे का, नेमकी कारणं कुठली असतात? सर काय सांगाल? असं म्हणता येईल की केम्ब्रिजमध्ये आमचं घर होतं आणि बगीचा होता, तेव्हा गार्डनिंग करायचं काम. ते इथं नेहमी कटाक्ष असायचा की मी जाऊन अमुक केलं पाहिजे, लॉन मो करायचं वगैरे. ती करायचीच होतात तिच्या दृष्टीनं, परंतु मला जागं करायला किंवा आज आणखी एवढं कर ते त्यावेळी वाटायचं की कशाला. परंतु तो एक चांगला उपाय एक्झरसाइजेस करायचा होतो, कारण आपोआप तुमच्या हातून एक्झरसाइज होतो. हे नंतर बगीचा वाटायचं की काय कशाला पाहिजे कामं असं तेव्हा वाटायचं. ओके. मला नाटक किंवा सिनेमा बघायला जायला थोडी जास्त हौस असते यांच्यापेक्षा. कधी कधी तो एक मतभेद असतो. म्हणजे लांब कुठेतरी जायचं आहे, मग आता टॅक्सी किंवा रिक्षा शोधायची किंवा त्याची सगळी सोय करायची, तर ते करायला माझा उत्साह जास्ती असतो, त्यांचा जरा कमी असतो. पण भांडण नाही होत जनरली. सांगायचं म्हणजे हल्ली जास्त त्याचं जाणीव होते की समजा मला एखादा अवॉर्ड मिळाला, तर अवॉर्ड मिळाल्यावर मग ते न्यूज झाली की मग लोक फोन करतात कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे. तर मी म्हटलं थँक्यू वगैरे, पण पुढं काय बोलायचं हे कल्पना होते. आणि मी तुम्हाला थँक्स दिले आता संपलं असं म्हणून मग बाय करायचो. त्या उलट मग त्याने ते असं करायला शिकले की मला माझ्याशी फोनवर माझं कॉंग्रॅच्युलेट करून झालं किंवा मग विचारायचं मंगलताई आहे का. आणि मग माझ्याशी कॉंग्रॅच्युलेशन्सचा जो संवाद तो 2 मिनटाचा असला तर हिच्याबरोबर एक 15-20 मिनटं चालू असतो.
फक्त माझी भावंड नाही हां. हे त्यांची भावंड सुद्धा. हा ना. जयंतदादाला फोन करून झाला की मंगला वहिनी आहेत का किंवा मंगला मामी आहेत का हां, हां. म्हणून ते लोक विचारतात. तर कारण माझं बोलणं झालं कामापुरतं की मी बंद करतो. हां, हां. आणि ते विचारते तुमच्या मुलाचं परीक्षा केव्हा आहे का, परीक्षा केव्हा आहे, हां. किंवा इतर इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी. फक्त मला ते जमत नाही. अच्छा. पण मग तुम्हाला असं वाटतं की थोडंसं बोलणं आता आपण वाढवायला पाहिजे लोकांशी, असं कधी वाटतं की आहे छान आहे आपलं? की जरुरी पुरतं आहे तेवढं बोललं की आपण गप्प बसावं असं मला वाटतं. अच्छा. पण मग इन केस तुमचे जेव्हा केव्हा असे मतभेद होत असतील मागे इतिहासामध्ये म्हणा किंवा आत्ता सुद्धा, तर मग तुमच्यात पहिल्यांदा सॉरी कोण म्हणतं? तुम्ही म्हणता की त्या म्हणतात? नाही तसं फार महत्त्वाचा भाग त्याला मी मानत नाही कोण आधी बोलते किंवा फक्त ज्या कारणामुळं मतभेद झाले ते कारण शेवटी ज्याला पटत नव्हतं त्याला पटलं पाहिजे. असं झालं की मग तो मतभेद जातो. अच्छा. मग त्यासाठी तुम्ही वेळ देता म्हणजे की वेळ, बाबा कशावरून झालाय मतभेद, मग एकमेकांना समजावून सांगणं हे तुमच्याकडे होतं? थोडं बहुत म्हणजे जरुरी पुरतं. ओके. सो मतभेद तर प्रत्येक कपलमध्ये होत असतात, जे यांच्यामध्ये पण होतात. पण या मतभेदांच्या नंतर ते टॅकल कसे करायचे, एकमेकांच्यामध्ये एकमेकांना सॉरी वगैरे कोणी म्हणतं का, असं बरंच काही आहे इंटरेस्टिंग. पण त्याचबरोबर मला खास करून आता मंगलाताईंना विचारायचं आहे की एक गणिताच्या अध्यापिका म्हणून त्यांना आपल्याला काही खास टिप्स सांगायच्या आहेत का? विचारूया आपण या गाण्यांच्या नंतर. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM, रसिका बरोबर दिल से एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से, रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर खास मेड फॉर ईच अदर कपल आपल्या भारताचे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक डॉक्टर जयंत नारळीकर आणि गणिततज्ञ, गणिताच्या अध्यापिका, सहयोगी संशोधिका डॉक्टर सौ मंगला जयंत नारळीकर. आता मंगलाताईंच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी नभात हसते तारे या पुस्तकाच्या त्या सहलेखिका. पाहिलेले देश, भेटलेली माणसं हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेलं पुस्तकसुद्धा. मंगलाताईंच्याबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर त्या एक उत्कृष्ट गणिताच्या अध्यापिका आहेत हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण एकूणच त्यांचा हा प्रवास नेमका झाला कसा एक गणिताच्या अध्यापिका म्हणून, आणि त्यांना आपल्याला काही खास टिप्स सांगाव्याशा वाटतात का, तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मंगलाताई काय सांगाल? मला लहानपणापासून गणित आवडतं. हा विषय आवडतो. साधारणपणे अभ्यासामध्ये मला चांगले मार्क मिळायचे. शाळेमध्ये हुशार विद्यार्थिनी म्हणून मी गणली गेले होते आणि सगळ्या विषयामध्ये मला गणित करताना जास्त आनंद होत असे, कारण स्वतःच्या डोक्याने गणित सोडवलं की स्वतः काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचा आनंद मिळतो आणि तो मला आवडायचा. आणि दुसरं जसं हार्डीनी म्हटलं होतं तसं आपल्याला हा विषय जमतो म्हटल्यावर तो आणखीन उत्साहाने आपण करतो, तसंही झालं. आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे, आणखीन अनेक वेळाला भाषणातही सांगितलं आहे की हे विद्यार्थी असताना त्यांचे 2 मामा त्यांच्या घरी शिकायला होते MSc करायला. त्यातले धाकटे मामा मरू मामा त्यांनी त्यांच्यामध्ये गणिताची आवड जोपासायला खास मदत केली. त्यांना खूप वेगळे वेगळे प्रॉब्लेम सोडवायला देऊन. गंमत म्हणजे हेच मोरू मामा रशियामध्ये जाऊन PhD करून परत आले आणि ते मुंबई युनिव्हर्सिटीत त्यांनी जॉब घेतला शिकवण्याचा. तेव्हा त्यांच्या पहिल्या बॅचमध्ये मी त्यांची विद्यार्थिनी होते आणि मी त्यांची आवडती विद्यार्थिनी होते. याचं कारण त्यांनी नंतरच्या बॅचमधल्या मुलांनाही सांगितलं की त्यांनी दिलेले सगळे प्रॉब्लेम्स मी सोडवले होते. त्यामुळे मी त्यांची आवडती विद्यार्थिनी होते. म्हणजे हा एक योगायोग म्हणायचा की त्यांनीच जयंतलाही शिकवलं होतं वेगळ्या स्टेजमध्ये आणि मला MAच्या पेपरमध्ये त्यांनी शिकवलं. तर तशी माझी गणिताची आवड पहिल्यापासूनच आहे. पण आता माझं नाव जे झालं आहे गणित शिक्षिका म्हणून झालं आहे का, तर मी गणित विषय छान समजावून सांगू शकते आणि हे मला जरा उशिराच कळलं. म्हणजे माझ्या मैत्रिणींना न आलेली गणितं मी सांगत असे, पण ज्या वेळेला मुंबईमध्ये मी मोलकर्णींच्या मुलांना शाळेच्या अभ्यासात मदत करण्यासाठी म्हणून शिकवायला लागले, तेव्हा आपण त्यांना सोपं करून शिकवू शकतो. शाळेतल्यापेक्षा आपण सांगितलेलं समजतं. आणि मग काही लोकांनी, लेखकांनी माझ्याकडनं शाळेतल्या मुलांच्यासाठी सोपी पुस्तकं लिहून द्याल का असं म्हणून ती लिहिली.
आणि मग मला पुण्याला आल्यावर मी तोच उद्योग चालू ठेवला की लो इन्कम ग्रुपमधल्या इथे काही सेवाभावी संस्था आहेत तिथेही जाऊन मुलांना मी शिकवत असे की मग आपल्याला हा विषय चांगला शिकवता येतो असं म्हटल्यानंतर मग मी आता आज या घटकेला पहिलीपासून ते MSc कुठल्याही लेवलच्या कुठल्याही थरावरच्या विद्यार्थ्यांना शिकवते आणि आनंदाने शिकवते आणि त्यांना समजतं. नक्की. पण तुमच्याकडे बघून म्हणजे गणित हा विषय खरं सांगू का खूप मुलांना शाळांमधल्या किचकट वाटतो, अवघड वाटतो. गणितांमध्ये नापास होण्याचं प्रमाणही खूप असतं. पण त्या सगळ्यांना तुमच्यासारखे शिक्षक मिळतीलच असं नाही. थोडंसं तुम्ही तुमच्याकडून एक काय सोपा मंत्र द्याल की हे गणित आवडावं यासाठी? हो, आता आणि त्याच्यानंतर गेली 7-8 वर्ष मला बालभारतीनी पुस्तक लिहायला म्हणून आमंत्रण केलं. आधी मी 1ली ते 4थीची पुस्तकामध्ये सहभाग घेतला होता आणि माझा खूप सहभाग होता. मग 5वीपासून त्यांनी मला त्याची अध्यक्ष केलं गणित पुस्तकं लिहिणाऱ्या कमिटीची. आणि आत्ता तुम्ही आत्ता या वेळेला तुम्ही जर शाळेमध्ये महाराष्ट्र राज्याची बालभारतीनी काढलेली 1ली ते 10वीची कुठलीही पुस्तकं तुम्ही पाहिलीत तर तुमच्या ती खूप छान केली आहेत, चांगली केली आहेत असं लक्षात येईल. ती आम्ही अशी लिहिली आहेत की विद्यार्थ्यांनी ती आपणहून वाचली, मन लावून वाचली तर 80% गणित विद्यार्थ्याला पुस्तक वाचून समजेल अशी आमची खात्री आहे. आणि जो समजणार नाही त्यासाठी त्यांनी शिक्षकांची मदत घ्यायची आणि शिक्षकांना सुद्धा त्या पुस्तकांचा फायदा होतो आहे. आणि मला आणखीन एक छान फीडबॅक मिळतो तो जे पालक घरी मुलांचा अभ्यास घेतात ते म्हणतात ह्या पुस्तकावरून आम्हालाही गणित चांगलं समजतं आणि आम्ही शिकू शकतो. त्याचा मला खूप आनंद वाटतो. आणि माझं इतर विषयांच्या बाबतीत सुद्धा माझं असं म्हणणं आहे, मी ज्या वेळेला ऐकते की 2री, 5वी, 6वीच्या मुलांना कोचिंग क्लासेसला घालतात पालक, मला त्या पालक आणि विद्यार्थी दोघांचीही दया येते. मी त्यांना सल्ला द्यायचा प्रयत्न करते की तुम्ही त्यांना कोचिंग क्लासमध्ये घालण्याऐवजी रोज अर्धा तास एकेका मुलाला किंवा मुलीला जवळ घेऊन बसा आणि एकेका विषयाचा कुठलाही धडा केवळ मोठ्याने वाचायला सांगा. आणि हे असं मी का ठरवलं की बरेचसे काही निम्न वर्गातले वर्किंग क्लासमधले जे पालक आहेत ते म्हणतात अहो आम्ही शिकलो नाही, आम्हालाच लिहिता वाचता येत नाही, आम्ही कसा मुलांचा अभ्यास घेणार. तर याला माझं उत्तर असं आहे की जी पुस्तकं 7, 8, 10, 12 वर्षाच्या मुलांच्यासाठी लिहिलेली आहेत ती पुस्तकं मुलांनी मोठ्याने वाचलं आणि तुमच्या कानावर पडलं तर ते 40-45 वर्षाच्या पुरुषाला किंवा बाईला समजणार नाही का? समजलंच पाहिजे. निदान विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मिळून विद्यार्थ्यांनी नुसतं मोठ्याने नीट मन लावून वाचायचं, पालकांनी आपलं काम करता करता ऐकायचं आणि दोघांनी मिळून त्याचा अर्थ लावायचा. असं करत जर तुम्ही अभ्यास मुलांना करायला शिकवलात तर पालक आणि मुलं यांच्यामधलं जे बॉन्डिंग असतं, त्यांचं जे नातं असतं ते किती चांगलं होईल. आणि आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट की विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची अत्यंत मौलिक सवय लागेल. कोचिंग क्लासमध्ये जाऊन स्पून फीडिंग करून घेऊन दिलेली उत्तरं पाठ करून मार्क मिळवण्यामध्ये अजिबात शहाणपणा, मोठेपणा नाही. तुम्ही स्वतः पुस्तकं वाचून, स्वतः अभ्यास करून, शंका निरसन शिक्षकांच्याकडून किंवा मोठ्या माणसांच्याकडून करून घ्या आणि स्वतःची उत्तरं स्वतः बनवा. हा जो अभ्यास मुलं शिकतील त्याचा त्यांना आयुष्यभर कुठल्याही परीक्षेत उपयोग होणार आहे. सो खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हसत खेळत अभ्यास कसा करायचा, पालक आणि बालकांच्यामधलं बॉन्डिंग घट्ट होण्यासाठी स्वयं अध्ययनाची कशी गरज आहे आणि त्याचबरोबर पालकांचं लक्ष नेमकं असलं कसं पाहिजे, अशा बऱ्याच छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी पण ज्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या त्यांनी जाताना आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता मंगलाताईंच्याकडून आता आपण मगाशीच ऐकलं की त्या बालभारतीच्या गणित विषयाच्या जी कमिटी आहे तर त्याच्या त्या अध्यक्षा आहेत. आता हाच गणित विषय सोपा होण्यासाठी आणखीन काही त्यांच्याकडून टिप्स किंवा एखादं छानसं गाणं वगैरे मला गुणगुणून घ्यायचं आहे त्यांच्याकडून. या गाण्यांच्या नंतर एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर सौ मंगला जयंत नारळीकर.
आता मंगलाताईंच्याबद्दल आपण बोलतो आहोत खास करून आत्ता. तर गणित गप्पा भाग 1-2 किंवा शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लिहिलेली पुस्तकं, फॉर एक्झाम्पल गणिताच्या सोप्या वाटा किंवा नभाता सरे तारे, पाहिलेले देश, भेटलेली माणसं हे प्रवास वर्णनाचं पुस्तक, अशी बरीच पुस्तकं मंगलाताईंनी लिहिलेली आहेत. आता मंगलाताई या उत्तम गणिताच्या अध्यापिका आहेत हे तर आपण मगापासून ऐकतोच आहोत. पण आता मला मंगलाताई तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही एक शिक्षिका तर ठीक, पण एक आई म्हणून जेव्हा तुमच्या मुलींचा अभ्यास घेतला तेव्हा तुम्हाला एक त्या गोष्टींचा फायदा झाला हा नवीन सिलेबस तयार करताना? मुलींचा अभ्यास घेताना हा फायदा खास झाला असं मला वाटत नाही, कारण मुलींना आम्ही त्यांना हेच सांगितलं होतं, तुम्हाला अडेल तिथे तुम्ही विचारायचं, तुम्ही अभ्यास करायचा, तुमची तुम्ही सगळी तयारी करायची, पुस्तकं वाचायची, पण अडेल तिथे मात्र आम्ही आहोत. तुमच्या मनामध्ये कुठल्याही शंका राहू नयेत, सगळं क्लिअर झालं पाहिजे जे काय आहेत मॅटर आहे ते. पण माझ्या नातींनी मला शिकवलं. हां, गंमत अशी झाली की आता गेल्या वर्षी 2.5 वर्षाच्या माझ्या नातीला मी विचारलं, तुला मोजता येतं का गं? हो येतं की म्हणाली. मग म्हटलं मग चल आता हे काहीतरी मणी किंवा काहीतरी ठोकळे त्याच्यामुळे मोज. तर तिने मोजायला सुरुवात केली, 1 2 3 5 6 10 12. बरं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण मोजायला शिकवण्यापूर्वी मुलाला 1 ते 10 हे अंक ओळीनी म्हणणं म्हणजे पाठ म्हणणं आलं पाहिजे, त्याशिवाय मुलाला मोजता येणारच नाही आहे. हा प्रकाश माझ्या डोक्यात पडला. म्हणून यावर्षी पहिलीच्या पुस्तकामध्ये मी गाणं घातलं, मी स्वतःच गाणं केलं ते. म्हणू हो नक्की. आणि आता पहिलीच्या पुस्तकात ते आहे, शिक्षकांना ते सांगितलंय. माधुरी दीक्षितच्या नाचावरचं गाणं आहे, 1 2 3 4 5 6. आणि ते गाणं मी इंग्लिश आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून दिलं, कारण ते त्या ट्रान्सलेट करणाऱ्यांना जमत नव्हतं. बरं. अच्छा. मराठी म्हणून हो म्हणा ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत बोट पहा, मोजूया पुन्हा पुन्हा प्रत्येकाची बोट 10. आणि त्याच्याबरोबर एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, बाटलीची झाकणं घेऊन जरा बेताच्या आकाराची एकेका वर्तुळं काढायची कागदावर, रंगीत कागदावर, त्याचे 3 भाग करून त्याच्या 3 टोप्या बनवायच्या. फुल स्कॅप असतात तशा, एक छोटंसं सेलोटेप लावून मुलं तुम्हाला ते करायला लागतात, मुलांना आवडती ही ॲक्टिव्हिटी. वेगवेगळ्या रंगाच्या कागदाच्या टोप्या बनवायच्या आणि मग पुढची कडवी. सजवूया चढवून टोपी एकेकाच्या शिरी, लाल पिवळी निळी जांभळी किंवा पांढरीच बरी. दुसरं कडवं झालं, मग टोप्या किती लागतील हे मग सांगा बरे, बोटागणिक टोपी हवी तर त्या 10च रे. म्हणजे 1 to 1 कॉरेस्पॉन्डन्स आम्ही शिकवतो. तर हे गाणं मी आता पहिलीच्या पुस्तकात घातलं आहे. का तर ज्या मुलांना आता सुशिक्षित घरातल्या मुलांना 1 ते 10 अंक 3-4 वर्षापर्यंत येतात, परंतु ज्या मुलांना हे घरी कोणी शिकवलं नाही आहे त्यांना आधी 1 ते 10 अंक पाठ म्हणणं, पाठांतर नको म्हणतात ते चूक आहे, थोडं थोडं पाठांतर लागतंच. तर हे अंक पाठ आल्याशिवाय तुम्हाला मोजता येतच नाही. आणि हा धडा मी नातीकडनं शिकले. गुड गुड. आता मला विचारायचं होतं की लहान मुलांच्यासाठी तुम्ही सुद्धा खूप साऱ्या म्हणजे गोष्टी वजा म्हणा की सोपं विज्ञान सोपं करून सांगण्याचे प्रयत्न तर खूप सारे केलेत, इथून पुढे तुम्ही करणार. आज तुम्हाला काय वाटतं, आज एक पालकांना तुम्ही काय सांगाल की हे विज्ञानाची जी भीती असते मनामध्ये तर ती कमी करण्यासाठी पालक, बालक, शिक्षक यांना तुम्ही तुमच्याकडून काय सांगाल सर? आम्ही पालकांना काही सांगणार नाही, मुलांना सांगा, कारण त्यांना सांगितलेलं ते ऐकते आणि त्यांचा काहीतरी परिणाम होतो. मुलांना तुम्ही आवाहन करू शकता की विचार कर की हे बरोबर आहे का नाही, का बरोबर नाही वगैरे. तर अशा तऱ्हेनं त्यांच्यामध्ये एक प्रकारची आत्मपरीक्षण करायची पद्धत सुरू झाली तर मोठेपणी त्याचा फायदा होतो. आणि माझं असं नेहमी सांगणं असतं की प्रत्येक शाळेनं एकंदर आठवड्यामध्ये जे पिरियड्स असतात तर त्या पिरियड्सपैकी एक पिरियड सबंध आठवड्यात असा ठेवावा की मुलांनी काही प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर द्यायचं, टीचरनं प्रयत्न करायचा किंवा त्यांच्या मदतीनं तो सोडवायचा. तर अशा तऱ्हेनं प्रश्न विचारायची त्यांच्यामध्ये एक सवय होईल
आणि आपण त्याचा फायदा घेऊन मग पुढं त्यांना आणखीन विचार करणं की विचार कर की हे बरोबर आहे का नाही असं. हे करू शकतो. सर, आपण ह्या मुलांच्याबद्दल बोलतोय. तुम्ही शाळेमध्ये असताना कसे होतात? म्हणजे खोडकर विद्यार्थी होता का समंजस शहाणा मुलगा होता, एकदम अभ्यासू? कसे होता तुम्ही सर? नाही, एकंदर शहाणा म्हणजे जे काही नियम असतील त्यांचं पालन करणारा असा. म्हणजे कधी सरांची छडीबिडी कधी खाल्ली नाही? मला त्या मॉनिटर केलं तर बरं. आणि म्हणजे एकंदर क्लासचं रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची टीचर नसताना विशेषतः. तर एक दिवस शेवटचा पिरियड होता, त्यामध्ये टीचर ड्रिल शिकवायला, म्हणजे ज्याला PT म्हणतात, फिजिकल ट्रेनिंग, तर ते टीचर आले नव्हते. तर सगळी मुलं मला टीचर असल्यासारखं म्हणजे मॉनिटर असल्यामुळं म्हणाले की आता शेवटचाच पिरियड होता आणि तो जर होणार नाही आहे तर घरी जातो आम्ही. तर मी विचार केला की ठीक वाटते त्यांचा आर्ग्युमेंट, म्हणून मी ठीक आहे जा म्हणा आणि मी पण गेलो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आलो शाळेत तेव्हा हेडमास्टरनी बोलावणं पाठवलं आणि त्यांनी म्हटलं की काल तुम्ही सगळे घरी पळालात. ते म्हटलं कारण टीचर नव्हते. तर ते मला टीचर नसले तर कधी कधी वेगळा टीचर येतो आणि मी स्वतः आलो तो म्हणाले शिकवायला, आणि तो तर सगळं कोणीच नाही. आणि तिथला जो शिपाई असतो शाळेतला त्यांनी सांगितलं की हे सगळे पळाले घरी. तर मग ते म्हणाले की तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती एवढा डिसिजन घ्यायला नको होता आणि तू स्वतः तरी टिकून राहायला पाहिजे होतं. आणि मग ते म्हणाले की जेव्हा तुला एकंदर आयुष्यामध्ये पुढं अधिकार जास्त मिळत गेले तर त्याबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी पण येते. तर हे तू लक्षात ठेव म्हणाले. तर ते मी शिकून आहे त्यावर. क्या बात. खूप महत्त्वाची गोष्ट. सो एक पालक म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येत आहेत मंगलाताईंच्याकडून सुद्धा आणि जयंत सरांच्याकडून सुद्धा, की आपण आपल्या मुलांना कसं शिकवायला पाहिजे. हसत खेळत गणित असू दे किंवा कोणताही विषय तो सोपा करून कसा घेता येईल हेही आपल्याला कळलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा एखादा अधिकार मिळवतो तेव्हा त्याबरोबर येणारी रिस्पॉन्सिबिलिटी ती सुद्धा कशी निभवायला हवी हे पूर्ण आयुष्यभर आपल्याला जी उपयोगी पडणारी गोष्ट आहे ते जयंत सरांच्याकडून ऐकायला मिळालेली आहे. इम्प्लिमेंट तर करावी लागेलच आपल्याला, हे ना. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर. थोड्याच वेळात विचारणार आहे एकमेकांच्या आठवणीतली शाबासकी एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM तुम्ही आहात दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर. अवघ्या 27व्या वर्षी राष्ट्रपतींच्याकडून पद्मभूषण, 2004 पद्मविभूषण, संशोधन कार्याबद्दल भटनागर पुरस्कार, विज्ञान प्रसारासाठी युनेस्कोचा कलिंगा पुरस्कार, 5 फाउंडेशन, बिर्ला पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार असे सुमारे 70च्याहून जास्त मोठमोठे पुरस्कार ज्यांना मिळालेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरच्या प्रसिद्ध संस्थांची मानद फेलोशिप त्यांना मिळाली आहे. अनेक पुरस्कार सन्मान मिळून सुद्धा नम्र आणि सौजन्यशील उदंड कीर्ती आणि लोकप्रियता मिळवलेले, स्वतःच्या अलौकिक कर्तृत्वानं तळपणारे असे हे आज आपल्याबरोबर असणारे डॉक्टर जयंत नारळीकर सर आणि तितक्याच प्रभावी व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर सौ मंगलाताई जयंत नारळीकर हे आज आपल्याबरोबर आहेत. त्यांनी इतकी सारी बक्षिसं, इतके सारे पुरस्कार मिळवलेत. 80 वर्षाचा टप्पा त्यांनी केव्हाच पार केलेला आहे, पण त्यांच्या दोघांच्यातलाही उत्साह हा वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्याकडून खरंच बरंच काही शिकण्यासारखं आहे. या एनर्जीचं, हा सगळा उत्साह टिकवण्याचं आपण सिक्रेट जे आहे तेही सरांच्याकडून नंतर जाणून घेणार आहोत. पण आत्ता मला विचारायचं आहे शाबासकीबद्दल. तर एवढ्या संपूर्ण प्रवासामध्ये भरपूर बक्षिसं तुम्हाला मिळालेली आहेत, पण तुमच्या एखाद्या गोष्टीबद्दल मंगलाजींनी दिलेली कौतुकाची शाबासकी कुठली सांगाल तुम्ही? माझी काही पुस्तकं जी नॉन टेक्निकल म्हणतात, म्हणजे सायन्स फिक्शन किंवा अशा प्रकारची, ती तिनं वाचलेली आहेत. आणि ती बरेच वेळा लिहिताना त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल जे म्हणजे वाचकाच्या दृष्टीनं ते मला तिच्याकडून समजतं. तर त्या दृष्टीनं माझं जे साहित्य अकॅडमीनं पुरस्कृत केलेलं आत्मचरित्र आहे ते पण तिला आवडलं. त्याच्यात एकंदर लिहिलेलं
माझं आकाशाशी जडले ना ते पुस्तक सुद्धा तिनं त्याचं आवडल्याचं पावती दिली आहे. अच्छा. आणि बाहेरच्या व्यक्तीने एखाद्याने खूप छान कौतुक केलं की जे तुम्हाला आवडलं ते काय सांगा? पारितोषिकं वगैरे ठीक आहेत, पण एखादी व्यक्ती की जिने तुम्हाला शाबासकी दिली, जी तुम्हाला खूप आवडली, अशी कुठली? नाही, मला असे पत्र येतात, कार्ड, विशेषतः पोस्ट कार्ड, आणि त्यामध्ये माझ्या विज्ञान कथांचं बद्दल मत व्यक्त केलेलं असतं लेखकानं. तर ते कधी कधी जरा अमुक पटलं नाही तुमचं आर्ग्युमेंट असं, म्हणजे तर ठीक आहे, मला बरं वाटतं की वैज्ञानिक दृष्टिकोनाप्रमाणे तुम्हाला जर काही पटत नसलं तर विचारावं की असं का त्यांनी केलं आहे, आणि त्या दृष्टीनं ते मला बरं वाटतं. पण एरवीसुद्धा तुमचा लेख फार आवडला किंवा तुमचं पुस्तक आवडलं असं खोलात जाऊन लिहिणारे लोक ते मला आवडतं. मग ते कुणीही असू दे. या संदर्भात की त्यांना आत्ता आठवत नाही आहे की ते ज्या वेळेला 65 साली हिंदुस्थानात आले होते त्यावेळेला CSIRच्या बोलावण्यावरून आणि अनेक शहरांच्या मध्ये त्यांची भाषणं झाली. त्यावेळेला कलकत्त्यामध्ये ज्या वेळेला त्यांचं भाषण झालं तेव्हा SN बोस होते त्यावेळेला आणि ते स्टेजवर होते. तर त्यांनी SN बोसना त्यांच्याबद्दल मत विचारलं तर त्यांनी काहीही न बोलता त्यांच्या नुसतं खांद्यावर थोपटलं. आणि हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की हे मला त्यांची खांद्यावर थोपटून दिलेली शाबासकी मला फार महत्त्वाची वाटली. हे मला आठवतं आता. अशा खूप साऱ्या शाबासकी. शाबासकी कुठली सांगाल आठवणीतली की तुमचं एखादं काम सरांना आवडलं आणि सरांनी तुमचं कौतुक केलं? कुठलं आवडलं आणि सांगितलं की वेगवेगळ्या देशात जाऊन जे अनुभव आले ते लिहिलं, ते मला चांगलं वाटलं, आवडलं. कारण त्या दृष्टिकोनातून प्रवास वर्णनं लिहिली जात नाही, जी माहिती त्यांच्याकडून डायरेक्टली मिळते. हे सगळं तिनं चर्चिलेलं आहे, तर ते मला आवडलं. सो शाबासकी तर आपल्याला कळलेली आहे, एकमेकांना आवडलेली आणि बाहेरच्याही मोठ्या व्यक्तीने दिलेली कुठली आवडली ती. पण आता एकमेकांच्यामुळं कोणत्या इम्प्रूव्हमेंट झाल्या जयंत सर आणि मंगलाताईंच्यामध्ये, विचारूया आपण या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर दिल से एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर आणि आज आपल्याबरोबर मेड फॉर ईच अदर खास कपल, सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर सौ मंगला जयंत नारळीकर. आता आपण जयंत सरांना जेव्हा लेखक म्हणतो आहोत तेव्हा तुम्हाला हे माहिती आहे का की त्यांच्या 4 नगरातले माझे विश्व या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा 2014 सालचा पुरस्कार मिळाला. यक्षाची देणगी या पुस्तकाला आपल्या महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता. इव्हन अमेरिकेतल्या फाउंडेशनकडून दिला जाणारा साहित्यविषयक जीवन गौरव पुरस्कार त्यांना 2012 मिळाला. असे वेगवेगळे पुरस्कार त्यांनी मिळवले. पण मगाशी म्हणलं तसं की त्यांनी लहान मुलांना विज्ञान सोपं करून सांगता यावं यासाठी विज्ञान कथेची काही पुस्तकंही लिहिली. फॉर एक्झाम्पल वामन परत न आला, अंतराळातला भस्मासूर, कृष्णमेघ, प्रेषित, व्हायरस, अभयारण्य, यक्षांची देणगी अशी वेगवेगळी पुस्तकं. तर असा त्यांचा खूप मोठा प्रवास आहे त्यांच्या कार्याचा. तो तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय फक्त, पण त्याचबरोबर आज मेड फॉर ईच अदर ही जर्नी आपण जाणून घेतो आहोत. तर जयंत सर आणि मंगलाताई, तुम्हा दोघांनाही मला विचारायचं आहे की दोघांच्यामध्ये एकमेकांच्यामुळे लग्नानंतर काही इम्प्रूव्हमेंट्स होतात, तर अशा तुमच्यामध्ये कोणत्या झाल्या? अगदी पहिली गोष्ट म्हणजे मला परदेशाचा प्रवास करायला मिळाला. वेगवेगळ्या देशांच्या मध्ये जाऊन राहायला मिळालं. तिथली संस्कृती, तिथली माणसं बघायला मिळाली. तिकडचं खाणं पिणं, राहण्याच्या किंवा एकंदरीत सृष्टी सौंदर्य हे सगळं बघायला मिळालं. त्यामुळे माझं आयुष्य खूप श्रीमंत झालं असं मला वाटतं. अनुभवाने खूप श्रीमंत झालं. आणि नंतर दुसऱ्या कुठल्या एखाद्या पेशामधल्या माणसाशी माझं लग्न झालं असतं तर मला ही श्रीमंती मिळाली नसते. सर तुम्ही काय सांगाल, मंगलाजींच्यामुळं तुमच्या लाईफमध्ये काय इम्प्रूव्हमेंट झालं, काय छान बदल झाला? नाही, एक मला वाटतं जी सुधारणा असेल ती खरोखर झाली आहे की नाही तीच सांगू शकेल. परंतु समजा माझं काहीतरी मत असलं एखाद्या गोष्टी तर ते माझंच खरं असं म्हणून
आपण जर पुढे जायला लागलो तर त्याचं आपल्याला कारण देता आलं पाहिजे लॉजिकल. तुम्ही काय म्हणून व्हॉट इज युअर जस्टिफिकेशन. तर अशा तऱ्हेनं ते मी तिच्याकडून जास्त अनुभवलं की आमचे वाद झाले तर ते वाद कशामुळे झाले आणि त्या वादाचा मागे जर माझा एक हट्टाग्रह असला तर तो कितपत जस्टिफाईड आहे असं विचार करण्याची जी शक्ती म्हणा किंवा सवय म्हणा हां ती तिच्यामुळं. दोघांच्यात हट्टी कोण आहे जास्त? नाही काय मी असेल बहुतेक. कोण आहे हो तुम्ही सांगा, कोण हट्टी आहे? कठीण आहे सांगणं, पण काही बाबतीत ते थोडे हट्टी आहेत, काही बाबतीत मी पण आहे. अच्छा, म्हणजे इक्वल आहे असं म्हणूया. ते थोडे जास्त हट्टी असतील. बरं, आता आणखीन एक विचारायचं होतं. थँक्यू आणि सॉरी हे 2 शब्द, म्हणजे आपल्या नात्याला फॉर्मलची गरज नसते या शब्दांची, हो, पण तरी सुद्धा फार महत्त्वाचे आहेत. हां, फार महत्त्वाचे आहेत असं आम्ही दोघंही मानतो. हां, सॉरी जरूर म्हणतो. माझ्या हातनं काहीतरी चूक झाली किंवा त्यांनी काहीतरी करायला सांगितलं होतं आणि मी हो म्हटलंही होतं पण मी विसरले किंवा ते विसरले किंवा त्या काहीतरी करायला घेतलं आणि तुटलं मोडलं तरी पण आम्ही सॉरी म्हणतो, तसं सॉरी म्हणतो आम्ही जरूर एकमेकांना. तुम्ही थँक्यू म्हणालात ना, त्याच्या अनुषंगानेच टिप देण्याचा हा पदार्थ मी सुचवते की आपल्या हे तरुणपणी जास्ती होतं बरं का, की आपलं म्हणणं खरं झालं तर आपण ते जरा गर्वाने सांगतो, बघ मी म्हटलं होतं ना. पण हा तरुणपणाचा एक प्रकारचा उद्धटपणा किंवा काय माझंच खरं झालं हे मिरवण्याची पद्धत म्हणा, हे जरा तुमचं जसं वय वाढतं तसं ते हळूहळू कमी होतं आणि ते लवकर कमी व्हावं. आणि दुसरं म्हणजे जर पार्टनरनीच काय किंवा दुसऱ्या कोणीसुद्धा जर आपल्यापेक्षा जास्ती चांगलं काम केलं की अरे हे तुम्ही जास्त छान केलं आहे बरं का, थँक्यू, हे मला सुचलं नसतं, असं आपण मोकळेपणाने म्हणावं. तसं आम्ही एकमेकांना म्हणतो. म्हणजे तो एक थँक्यूचाच प्रकार झाला नाही का, दुसऱ्या माणसाने आपल्यापेक्षा जास्ती चांगलं केलं हे मान्य करण्याचा आणि ॲप्रिशिएट करण्याचा. पण हे तरुण लोकांना जरा कमी जमतं. तुम्ही या सगळ्यांना सांगाल की वेळच्या वेळी तुम्ही थँक्यू म्हणा, आणि वेळच्या वेळी लोकांनी काही चांगलं म्हणजे फक्त म्हणजे नवरा बायकोमध्येच नाही, एरवीसुद्धा कोणीही काही चांगलं केलं तर ते चटकन ॲप्रिशिएट करा. सर तुम्ही काय सांगा, टिप तुमच्याकडून तुम्ही काय द्याल एक मेड फॉर ईच अदर असं कपल एवढं छान राहण्यासाठी तुमच्या अनुभवाने काय सांगा? ते भगवद्गीतेत म्हटलं आहे, परस्परम भावयंत श्रेय परमवाप्स्यत. म्हणजे एकमेकांचं रक्षण करून भावयंत तुम्ही पुढे जा, म्हणजे श्रेय मिळवा. कपल असतं ते 2 वेगळी माणसं नसून एकच असतं असं समजावं आणि एका भागातला दुसऱ्या भागाची जाणीवपूर्ती व्हायला पाहिजे असं आपण समजू. आपल्याबद्दल माहिती बाहेरच्या लोकांना काय आहे आणि आपल्याला काय माहिती आहे स्वतःबद्दलची, यामध्ये फरक असू शकतो. तेव्हा बाहेरचं ऐकून आपल्यामध्ये काही सुधारणा करावी का असा विचार मधून यावा असं मला वाटतं. सतत नाही पण केव्हा नाही. तर जयंत सर दोघांच्या मध्ये पण हट्टी आहेत, क्या बात आहे, हे त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि पहा म्हणजे इतके मोठे संशोधक आहेत, लेखक आहेत, पूर्ण जगामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे. पण आपण कुठे कमी आहोत, कुठे चुकतो आहोत, कुठे आपण सॉरी म्हणायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे त्यांना आणि ते मोकळेपणानं मान्यसुद्धा करतात. इतके डाऊन टू अर्थ अशी ही व्यक्तिमत्व आहेत. आज आपल्याबरोबर खास जयंत नारळीकर सर आणि डॉक्टर सौमंगला जयंत नारळीकर. बोलायचं अजून आपण त्यांच्याबरोबर आणि विचारायचं आहे की खास तरुण संशोधकांना काही मेसेज त्यांना द्यावासा वाटतो का, विचारूया या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. रसिकाबरोबर रहा एकदम फ्रेश.
80 वर्षांपेक्षाही जास्त वय असलेले दोघंही तरुण असे मेड फॉर ईच अदर कपल आज आपल्याबरोबर आहे. येस, माझ्याबरोबर आहेत डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर सौ मंगला जयंत नारळीकर. तुम्ही आहात 94.3 टोमॅटो FM रसिकाबरोबर दिलसे. तर आज आपण या दोघांचाही मेड फॉर ईच अदर प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून बरंच काही आपल्याला जाणून घेता आलं, शिकता आलं, की जे आपण आपल्या लाईफमध्ये पण इम्प्लिमेंट करायचं आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता तरुण संशोधक जे आता तयार होत असतील तर त्यांना तुमच्याकडून एक छानसा मेसेज काय द्याल? तरुण संशोधक, माझा एकच सल्ला असतो की जे काही काम तुम्ही करायला घ्याल त्याला पूर्ण आपला हे टाकू, एफर्ट, संबंध, प्रयत्न तुमचा पूर्णपणे असू द्या, अर्धवट नको असं. ओके सर, तुमच्या संशोधनातला युरेका मोमेंट कुठला सांगाल? जे तुम्ही संशोधन केले इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचं, त्यातला तुम्हाला खूप आनंद झालेला असा मोमेंट कुठला? टेक्निकल्स भाग येतो, परंतु मी असं म्हणेन की कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वरचनाशास्त्र आणि क्वांटम थेअरी म्हणजे अगदी सूक्ष्म स्तरावरती तुम्ही जे फिजिक्स वापरता तर त्या दोघांचा मेळ बसवून काही निष्कर्ष काढणं, यामध्ये माझं काही काम झालेलं आहे ते मला सॅटिस्फॅक्टरी वाटलं. वा. आता इथून पुढे तुमचं काय प्रयोजन, काय भविष्यात योजना काय आहे तुमची, काय करायचं आहे अजून? चालू आहे. रिझल्ट आत्तापर्यंत जे आले त्याच्या पाठपुरावा करून पुढं जाणं. विज्ञानाचा हा नियमच आहे, त्याला फुल स्टॉप नसतो. सर, ही एनर्जी कुठून आणता तुम्ही? म्हणजे आता एवढ्या वयाच्या 80चा टप्पा पुढे गेला ना, कुठून आणता ही एनर्जी? कमी बोलून. बरेच वेळा तुम्ही निष्कारण वादविवादात आपली एनर्जी घालवता, तशी मी घालवायचा कमी प्रयत्न करतो. सर, तुम्ही थोडेसे खोडकर आहात असं पण मी ऐकलं होतं. विनोदी पण आहात, म्हणजे एक शास्त्रज्ञ, एक संशोधक आणि तो विनोदी, खट्याळ अशा टाईपमध्ये. कितपत खरं आहे सर हे? नाही, आता मी तुम्हाला सांगितलं की मध्ये म्हणजे लग्नासाठी मी जेव्हा येणार होतो तो एक दिवस आधी आलो. ते कसं, हां, ते आपलं गंमत म्हणून बघूया कसं, आणि तिनं ते बरोबर. नाही, असं काही नाही. गंभीर ते आहेत, परंतु त्यांना विनोद आवडतो, नर्म विनोद असतो त्यांचा साधारणपणे, आणि लोकांशी हास्यविनोद करणं वगैरे सुद्धा आवडतं. परंतु केवळ गप्पाष्टकांच्या वेळ घालवणं किंवा खूप सोशलायझिंग करणं असं मात्र हे नाही करणार. आता शेवटी जाताना सरांसाठी तुम्ही एक काय मेसेज द्या? इथून पुढच्या लाईफसाठी तुम्हाला सरांना काय सांगावं असं वाटतं? त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे त्यांनी आणि मी मिळून, आणि ते कोऑपरेट करतात. तुमच्यामध्ये पण, आपण गणित हा विषय म्हणतोय पण तुम्ही खूप छान हसरा खेळकर खोडकर अशा आहात असं मला वाटतंय. आणि ती एक एनर्जी जी तुमच्यामध्ये आहे, तो जो ॲक्टिव्हनेस आहे, तर तो असा टिकून तर राहू दे, ही माझ्याकडून पण इच्छा, आमच्या सगळ्यांच्याकडून. आभार. हां, थँक्यू. येस. आणि एवढी जी त्याचं ते सिक्रेट काय आहे तुमचं? जसं यांचं आहे की कमी बोलणं, तसं तुम्ही तर बोलक्या पण आहात, ॲक्टिव्ह पण आहात. तुमचं सिक्रेट काय आहे एनर्जीचं? सगळेजण आपण जे जगतो ते आनंद शोधत असतो. कशामध्ये आपल्याला आनंद मिळतो ते करावं, आणि लोकांनाही आनंद देता आला तर द्यावा. सरांच्यात तर छुपं टॅलेंट आम्हाला काय सांगाल की जे आम्हाला माहितीच नाही आहे कोणाला? पण ते पॅरडी करतात. अगदी छुपी नाही आहे टॅलेंट, पण खूप लोकांना माहीत नाही आहे. बरं. पॅरडी करतात म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तीचा वरती छोटीशी काहीतरी गोष्ट लिहितील, त्यांचा स्वभाव विशेष दिसेल अशी. हां, ओहो. चला, तुम्ही मला जो मगाशी संधी दिलीत पालकांना मुलांच्या अभ्यासाबद्दल सांगण्याची, त्याबद्दल मी समाधानी आहे की मला हे अनेक पालकांना ऐकवावंसं वाटत होतं, म्हणून मी ती संधी घेतली. खूप छान वाटलं. सर, शुभेच्छा तर आहेत, पण तुमच्याकडून यांना काही सांगायचं, एखादा मेसेज, तब्येतीची काळजी घे किंवा असं काही सांगायचं तुम्हाला? नाही, मला तिचा सहवास आणखी मिळत राहो असं म्हणतो. वा, क्या बात.
आमचा आजचा जो हा प्रवास होता हा मेड फॉर इच अदर होता. म्हणजे फक्त आज तुमच्या दोघांच्या बद्दलच्या गप्पा होत्या त्या नाही ते चांगलं विषय चांगला चूज केलं. मला पण खूप छान वाटलं सर. थँक्यू सो मच. ओके धन्यवाद. थँक्यू वेलकम. तर अशी होती ही या दोघांची मेड फॉर इच अदर जर्नी. त्यांचे एकमेकांचे मेसेज, एकमेकांच्या मधलं छुपट टॅलेंट आणि एकूणच त्यांचा हा जीवन प्रवास किंवा संशोधन क्षेत्रामधला प्रवास हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं मी नेहमीच म्हणते तसं प्रत्येक कपल आपल्यासाठी घेऊन येतं एक खास त्यांची स्टोरी की ज्यातून आपण बऱ्याच काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतात, शिकायच्या असतात, इम्प्लिमेंट करायच्या असतात. तेव्हा आज तुम्हाला यातून जे काही शिकता आलं असेल ते आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा आणि तुम्ही सुद्धा बना नक्कीच मेड फॉर इच अदर कपल. आजच्या या गप्पा गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुम्ही मला फेसबुकला सांगू शकता RJ रसिका या माझ्या अकाउंटवर तुमचा फीडबॅक नक्की देत राहा. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. शुभरात्री, गुड नाईट, शब्बा खैर अँड ऑफकोर्स टेक केअर.